नमस्कार मंडळी, मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट. आजचा आपला तिसरा दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत चकलीचे प्रकार आणि प्लस स्कॅलपची पण आपली भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण एकची चकली काढलेली आहे, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपण दोनची चकली काढतो. दोनची चकली काढताना काय करायचं आहे, दोन चकल्या काढल्यानंतर बरोबर त्याच्या खाली सेंटरला मध्यभागी तिसरी चकली आली पाहिजे आणि जी बाजूला राहते थोडासा जरी जागा राहिली तर त्याच्यात ती हाफ का चकली होईना ते आपली तिथं आलेली पाहिजे, पण जागा सोडायची नाही. तशीच आपण तीनची पण चकली काढतो आहे, म्हणजे त्यात 3 राऊंड आले पाहिजेत, पण हाफ जरी जागा राहिली तर हाफ तिथं राऊंड आपल्याला काढायचं आहे. अशा आपल्या सगळ्या पूर्ण लाईन ड्रॉ करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण काढतो आहे ती डॉटची चकली. सेम त्याच पद्धतीनं फक्त त्याचे राऊंड आहेत ते सगळे सेम आले पाहिजेत आणि पेपर कुठेही दिसला नाही पाहिजे, म्हणजे हातावरती पण काढताना आपली त्वचा कुठेही नाही दिसली पाहिजे आहे, तरच आपली डिझाईन उठून दिसते ही. आणि ही आहे 3ची चकली प्लस आपण त्यामध्ये एक डॉट दिला आहे. असे आपण 3ची चकली काढतो. हे झाले सगळे चकलीचे प्रकार. हे मी हाफच काढलेलं आहे तुम्हाला फक्त सांगण्यासाठी, टेक्निक समजण्यासाठी. पण तुम्ही हे चौकोन पूर्ण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी कमी आहे, त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय म्हणजे सगळं अपूर्ण आहे. मेहंदीसाठी जर तुम्हाला मेहंदी आर्टिस्ट बनायचं असेल तर सगळ्यात जास्त म्हणजे प्रॅक्टिसचीच गरज आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो आहे इथं मी चकली काढले आणि 3 बेल्ट स्कॅलपचे काढलेत. आणि हे काढताना कायम 2 झाले की बरोबर मध्यभागी तिसरं आलं पाहिजे आहे, तरच तुमचं असं पेपर वगैरे काही दिसत नाही. हातावर जरी काढलं तुम्ही तर ते भरून दिसते डिझाईन, म्हणजे अशी मोकळी मोकळी दिसत नाही, कुठेही जागा राहिली नाही पाहिजे. असं करायचं प्रॅक्टिस. फक्त यात नवीन नवीन डिझाईन आहेत, सिम्पल आहेत, थोडंफार फक्त चेंजेस आहेत, ते मी तुम्हाला दाखवते आहे. इथं पण सेम तुम्ही कोणतीही चकली काढा, असं नाही आहे की जी मी चकली काढली तेच काढली पाहिजे. ह्याच्यात तुम्ही कोणतीही चकली ॲड करू शकता. मी इथं 2चा स्कॅलपचा बेल्ट दिला, इथं तुम्ही 3चाही देऊ शकता आणि परत बिग स्कॅलप काढू शकता. आणि जिथं डार्क लाईन मारले तिथं तार टाकायला अजिबात विसरायचं नाही. थोडी जरी जागा राहिली तर सेम जी डिझाईन काढल्या त्याच साईजमध्ये आपल्याला ती जागा पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारे मी ही डिझाईन ड्रॉ केलेली आहे. अजून एक 5-6 डिझाईन आहेत, ते तुम्हाला दिसतीलच पुढं. पण हे करताना एकदम बारीक लक्ष पाहिजेलं आहे तुमचं, की मी कसं करते, कशी लाईन ओढते, कशा स्कॅलप काढते, हे बघत तुम्ही शिकाल. जिथं आता बिग स्कॅलप आपण काढलेले होते तिथं फक्त आता आपण डिझाईन फक्त चेंज करतो आहे. म्हणजे आपण जे रांगोळीमध्ये पाकळ्या काढतो ना, सेम त्याच पाकळ्या इथं काढायच्या आहेत आणि डार्क लाईन मारायचे. कायम तिथं तार टाकायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही जर तार टाकली नाही तर फिनिशिंग बघा, आणि तार टाकून पण फिनिशिंग बघा, किती फिनिशिंग म्हणजे चेंज अशा तुम्हाला छोट्या छोट्या टेक्निक समजल्या पाहिजेत. हे असं कोणीही सांगत नाही आहे, पण बरेच मेहंदी आर्टिस्ट म्हणजे ज्यांना खरंच मेहंदी शिकायची आहे, त्यांना आवड आहे पण त्या शिकू शकत नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत शिकण्यासाठी, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकता. आणि ज्या बारीक बारीक टेक्निक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करत राहा, प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला जमेल. प्रॅक्टिसशिवाय नाही. तुम्ही 10 दिवस काढले आणि 20 दिवस सुट्टी घेतली असं नाही होत. त्याला कंटिन्यू प्रॅक्टिस लागते. कंटिन्यू नवीन नवीन डिझाईन तुम्ही ड्रॉ केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळी वेगवेगळे डिझाईन तुम्ही ड्रॉ केल्या पाहिजेत, तरच ते आपण एक बेस्ट मेहंदी आर्टिस्ट होऊ शकतो. नाहीतर मग काही नाही आहे. जर तुम्हाला काढायची म्हणून काढताय मेहंदी, ह्याला उपयोग नाही आहे. कारण की आता मार्केटमध्ये जास्तीत जास्त फिनिशिंगला महत्त्व आहे. लोक आपल्याला पैसे देतात, पाहिजे तेवढे देतात, पण तशा बाबतीत आपल्याला फिनिशिंग पण देता आली पाहिजे आहे. एवढी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची डिझाईन आहे, मी सेम थोडंसं लिव्स काढल्यागत काढले आणि त्याला एक चकलीची डिझाईन ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता मी हे कसं ड्रॉ केलं आहे ते, त्या पद्धतीनंच तुम्ही पण ड्रॉ करा. आणि सिम्पल 3चे बेल्ट काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर परत मी एक चकली घेतलेली आहे, एकच बेल्ट टाकला आहे फक्त स्कॅलपचा. त्याच्यानंतर बिग स्कॅलप काढलेले आहेत, डार्क एक लाईन ओढलेली आहे, परत एक लाईन आणि परत स्कॅलप आणि परत लिव्स काढायच्या आहेत. ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला सगळ्यात जास्त हवी. हे थोडंसं आहे अवघड, पण तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहाल सारखं तर तुम्हाला ते येऊन जाईल. फक्त एकदा काढताना व्यवस्थित
बघून काढा की मी ते कसं करते, कुठं जास्त प्रेस करायचं, कुठं कमी प्रेस करायचं. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते येऊन जाईल. हे पण सेम, म्हणजे हा चौकोनात कुठंही जागा रिकामी नाही दिसली पाहिजे, अजिबात सगळं पूर्ण भरलेलं पाहिजे, तरच तुमचं पेज हे व्यवस्थित दिसतं, डिझाईन उठून दिसते. त्याच्यानंतर आपण बघतोय ते फक्त एक सर्कल काढायचं आहे, 2 लाईन मारायचे आहेत आणि फक्त 3 स्कॅलपचे बेल्ट काढायचे आहेत. झाली आपली डिझाईन. ही डिझाईन कुठं वापरतात तर जिथं आपल्याला मोकळी जागा आहे, म्हणजे आता समजा ब्रायडल आहे, एलिमेंट्स काढायचे आहेत मध्यभागी आणि त्याच्या साईडला जी डिझाईन असते ना, तिथं तुम्ही कोणतीही डिझाईन वापरू शकता. आणि मी दुसऱ्या दिवशी जे बेल्ट शिकवलेले आहेत, म्हणजे चेक्स शिकवलेले आहेत, तर ते पण तुम्ही तिथं वापरू शकता. एक डिझाईन जर तुम्ही चेक्सची काढली तर एक डिझाईन तुम्ही ही काढू शकता. म्हणजे कसं असतं, एक डिझाईन डार्क आपल्याला काढावी लागते, त्याच्यानंतर फेंट, डार्क फेंट. तुम्ही जर सगळं डार्क काढलं तर ते मेहंदी व्यवस्थित नाही दिसत. एक डिझाईन डार्क, एक डिझाईन फेंट, एक डिझाईन डार्क, एक डिझाईन फेंट, हे असंच तुम्हाला काढावं लागतं. त्याच्यानंतर आपण बघतोय फक्त सर्कल काढला आहे आणि त्याच्यावर लिव्हजच काढलेलं आहे एक, आणि फक्त त्याचा आकार तेवढा चेंज केला आहे. त्याच्यानंतर सेम 2 बेल्ट स्कॅलपचे आणि जे आपण रांगोळीमध्ये जे पाकळ्या काढतो सेम तशीच पाकळी काढलेली आहे. ह्याला परत वरती डार्क लाईन मारायची काही गरज नाही आहे, हीच एवढीच डिझाईन आहे. जरी तुम्हाला मारू वाटली तरी तुम्ही मारू शकता, पण 2 लाईन मारून परत तुम्हाला स्कॅलप काढावे लागतील. त्याच्यानंतर मी ही 3ची चकली काढली आणि त्याच्यामध्ये डॉट दिला आणि फक्त जे स्कॅलप काढतो ना आपण, ते आपण खाली टच करून काढतो. तर हे टच नाही करायचे, अलगद वरती राहिले पाहिजेत, चकलीला टच नाहीत करायचे. आणि थोडीशी जरी जागा राहिली तर तिथं ते हाफमध्ये काढून द्यायचं, जेणेकरून की ते रिकामं दिसू नये असं. त्याच्यानंतर मी परत 2ची चकली काढली आणि डॉट दिला आहे मध्ये, आणि स्कॅलपचे 3 बेल्ट काढले आणि फक्त मी थोडंसं अंतर सोडून डॉट देते आणि त्याच्यानंतर सेम त्याच्यात स्कॅलपचा आकार देते. म्हणजे जे राऊंड काढलेत ना आपण, त्याला फक्त थोडासा आकार द्यायचा आहे. हा पण सगळा चौकोन तुम्ही ह्याच डिझाईनने पूर्ण करू शकतात. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि काही शंका असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि लाईक, शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.